यानंतर घोषणा देतो, तुम्ही आवाज द्या. गायरान आमच्या हक्काचं, गायरानाचा सातबारा मिळालाच पाहिजे, गायरानाचा सातबारा मिळालाच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, माता अहिल्यादेवी होळकरांचा, माता रमाबाईंचा. धन्यवाद. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक धर्मपालजी कांडकर साहेब बोलतो. सरकार थोड़ा रुको, एक दिन हमारी भी सरकार आएगी, तब हम तुम्हें बदलेंगे. बुद्ध कबीर शिव फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे संत सर्वानंद महाराज भगवान बाबा माता जिजाऊ रमाई अहिल्यादेवी होळकर सर्व परिवर्तनवादी महामानवांना विनम्र अभिवादन करतो. आज गेवराई तहसीलवर घरान अतिक्रमण घर बचाव मोर्चाचं आयोजन केलं आहे. स्वाभिमानी गेवराई शहरातील आणि तालुक्यातील ज्याला 1 रुपया न देता हे आलेल्या प्रत्येक घरान धारकाला माझं क्रांतिकारी जय भीम. तुम्ही जागृत ही तुमची ज्योत जिवंत ठेवायची असेल तर माझी तुम्हाला विनंती असणार आहे की तुम्हाला संघटन ठेवायचंय. तुमचं आमचं संघटन बिघडणारे काही हरामखोर दलानं आपल्यामध्ये निर्माण झाल्यामुळं तुमचं आमचं नुकसान झालेलं आहे. तुम्ही जेवढे तुम्ही शेवटपर्यंत सोबत राहा. मी म्हणलो की सरकार आएगी, येत असताय, पण याच्या अगोदर मी एक गोष्ट इथं बोलणार आहे. मातंग समाजाचा बाबासाहेब दाभाडे आणि मोठ्या समाजाचा उद्धव भालेराव हे 2 माझे सहकारी माझ्या घरी आले. मी ऑफिस मध्ये बसलो होतो. बाबा काय करून राहिला फोन करायला. ते म्हणले गांडेकर नोटीस आल्या. म्हणलं कशाच्या? ते म्हणले अतिक्रमण उठविणार. म्हणलं मग म्हणले काहीतरी करावं लागतंय. म्हणलं बाब्या तो डोकं कसं चालणार रे बाबा. आता 6 वर्ष मी सांगत होतो तर काय झालं. मला म्हणले उद्धवच्या घरी आल्यात नोटीस गावाकडं. मग म्हणलं तुम्ही दोघं प्लॅनिंग करून माझ्याकडे आलात कारण कांडेकर तुमच्यावर नाराज आहेत. कारण हे दोघं जे आहेत ना बछडे वागत हे वागत. पण या दोघांना घुमिवलं होतं, कुणीतरी फसवलं होतं, कुणीतरी काहीतरी सांगितलं होतं, कुणीतरी मिसअंडरस्टँडिंग केलं होतं की कांडेकर सोबत काम करू नको. कारण कांडेकर सोबत जर काम केलं तर कांडेकर मोठा होईल. कांडेकर मोठा जरी झाला तर कांडेकर पैसे नाही राजा. तू काम कर, तू जागा झालास तर ह्या गाड्यांसारख्या 7-12 मिळून दिसतील. म्हणून हे दोघं जागे झाले. त्या दोघांनी ठरवलं. मग सुरुवात झाली आमची. बरोबर आहे का? आज बोलणं गरजेचं आहे बाबा, कारण स्टेज बी आपलंय आणि दुसऱ्याचं असतं तर बोलून नसतं. ते म्हणतात कांडेकरला बोलतो. त्याच्यामुळे आपणच ठेवलंय सर. गाणं आपला झेंडा आपला. बरोबर आहे ना? मग वेळच वेळ आहे बरोबर. तर आमची चर्चा झाली. तर मी म्हणलं बाबा आणि उठव, तुम्ही हे ज्या गोष्टी घडामोडी करायला तर ह्याच्यासाठी तुम्हाला माझ्याकडे पैसे नाही. तर ह्या लोकांनी पैसे जमा केले. हे उद्धव कुठे रे? उद्धव इकडे. सरकार थोडं असं कमी थोडं सरकार. हे उद्धव आमचा विधानसभा अध्यक्ष इकडे बाबा. हे मातंग समाजाचा बाबा साहेब दाभाडे नावात बाबासाहेब. फक्त एकच डोक्यात घ्या तुम्ही दोघं.
तुम्ही मला म्हणला कांदे उडी मारावं लागेल. हे कशामुळे बोलवलंय? समाजाच्या लोकांना कळायला पाहिजे. आपला समाज फार दूर आहे, फार महाग आहे. जे शिकले जे मोठे झाले त्यांनी त्यांचं बघितलंय. धम्मा खांडेकरला लय ऑफर आल्या, पैशाच्या पाठीमागे लागलो असतो, ठुक्यावर ठुका लावला असताना छक्के पण जे दारू पिरू बाजली असती ना, लय मोठा झाला असतो. मी बी एक गारण धारक आहे म्हणून तुमच्या दोघांच्या प्रज्ञा जाग्या झाल्या. भगवान बुद्धांनी सांगितलं होतं, बाबासाहेबांनी सांगितलं होतं, सांगून सांगून त्याला खटाळायला पाहिजे, पण एक दिवस त्याला लाज वाटली पाहिजे आणि तो पेटून उठला पाहिजे. त्याच्यातले तुम्ही दोन प्लॅन करा. या गेवराई तालुक्यामधल्या प्रत्येक गाड्यांना सोबत घेऊन या पैशाला मुक्त करण्यासाठी केंद्रव्यास पद्धतीने काम करा. हा वाद तुमच्या सोबत असेल. घराघरामध्ये जा, लोकांना भेटा, त्यांना सांगा आणि केंद्रव्यास पद्धतीने हे कार्यकर्ते कामाला लागले पाहिजे. मला एक प्रश्न निर्माण झाला की तालुक्याचा आमदार कोण ठरवणार आहे? थोडस व्हायरल बसू नका. तालुक्याचा आमदार लक्षात घ्या. तालुक्याचा आमदार एक मैदान धडक करू शकताय. तुमची फक्त एक राहू द्या. निवडणुकीच्या कालखंडामध्ये जर तुम्ही सोबत राहिला तर 4 पुढारी राहणार आणि आता एक ओबीसी राहणार आणि इकडचा 8,000 गाड्यां धडक तालुक्याचा आमदार ठरवणार आहे. म्हणून तुम्ही एक व्हा. तुम्ही आता कसे एक झाला मला माहित आहे. त्यांना असं वाटतं की मला माहित नाही होत नाही. मी बी तुला खिलाडी 22 वर्ष झाले याच्यात, बरोबर आहे. माझी ताई म्हणली यस. लय जण फोन करते, थांबा हो अध्यक्ष हो, थांबा जरा. लय जण फोन करते. माझं त्या फोन करणाऱ्याला सांगणे आम्ही तुमच्या आडवा गेलो नाही. आम्ही जर बिघडलं तर तुमच्या मुलात सकट आम्ही शेती मुद्रण ठेवतो. तुमची लढाई ही आमची गायधारकांची लढाई असणार आहे. या लढाईमध्ये माझी विनंती असणार आहे गायधारकांना, तुमचं आमचं वय निघून चाललंय 1976 पासून तर 2024-49 वर्षामध्ये तुम्हाला या तहसीलदारांनी कधी विचारलं नाही. एवढा जर जागर करायचा असेल तर तुम्ही जागृत व्हा आणि त्यांना प्रश्न विचारा. आज आपण मेजॉरिटीमध्ये नसल्यामुळं परस्पर कितीतरी जिआर निघले, त्या जिआरचं वाचन तुम्ही आम्ही केलं नाही, तुम्हाला आम्हाला कुणी सांगितलं नाही, म्हणून ही अवस्था झाली. बरोबर आहे का? कुणी सांगत आहे का? कारण तुम्ही त्याच्या पाठीमागे बोलणार नाही म्हणून हे लोक तुम्हाला सांगत नाही. म्हणून माझी तुम्हाला विनंती असणार आहे गायधारकांनो, असे कितीतरी फोन येतील, कितीतरी घुमावणारे येतील, कितीतरी काहीतरी सांगणारे येतील. त्यांच्या भूल खातांना बळी पडू नका. ऐका, फक्त जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या डोळ्याने आणि स्वतःच्या खाण्याने ऐकणार नाही तोपर्यंत त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. पण ते आपल्या समाजाचे असू नाही तर कोणत्याही माणूस असू, कारण आपला वापर सगळ्यात जास्त आपल्या समाजामधल्या काही हरामखोर दलालांनी केलेला आहे. म्हणून हा प्रश्न तिथंच आहे. मी दुसरी विनंती करणार आहे, गेवराई तालुक्यामध्ये थांबा मारे मी बोलू का तुम्ही बोलता माहिती का तुम्हाला? गेवराई तालुक्यामध्ये गाड्या अतिक्रमण धारकांचे पंचनामे नाही. तहसीलदार साहेब, सोनाले साहेब, आमच्या व्यथा मांडायच्या कुठं आम्ही? तुम्हाला असा कुणाचा दबाव आहे? तुम्हाला काय सीएमचा फोन येतोय का तालुक्याच्या आमदाराचा येतोय का माझ्या आमदाराचा येतोय? याचा उत्तर द्या. तुम्ही आम्हाला पंचनामे का करत नाही हा सवाल आहे आमचा. तहसीलदार साहेब, 1976 ला पंजीनी गायलन बनवलं. पंजी मेली, आजा मेला, आजी मेली, बाप मेला, आमच्या नावचे नाही तर त्याच्यासाठी संघटित व्हायचं आहे. कुणाच्या पाठीमागं पळायचं नाही, कुणी बोलीनं घुमायचं नाही. केंद्रव्यास पद्धतीने तुमची ताकद तुम्हाला निर्माण करायची असेल तर तुम्हाला एक संघ होऊन संघटित होऊन संघर्ष करावा लागेल. आज या ठिकाणी मी एक उदाहरण देणार आहे. आज आमच्या मराठा
उपस्थित होताना दिसतोय. त्या संविधान बनवणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांचे बच्चे लेकरं आपण का वागत म्हणून एक व्हा आणि यांना धडा शिकवण्यासाठी सज्ज आहे सांगण्यासाठी आलो. आता केंद्र झाले पाहिजे गावागावात. त्यांचं लोक गेले त्यांच्या डोक्यामध्ये दुसराच असतं आणि त्या पेंटरचे चेलक आहेत. पेंटर नामदेव ढसाळ, राजा ढाले, माजी मंत्री गंगाधरजी गाडे साहेबांच्या काउंटीमध्ये आम्ही राहिलो नाही, परंतु त्यांच्या पुस्तकं शिकून वाचून आम्ही मोठे झालो. एक शपथ घ्यायची गायरान दाखवलो तुम्हाला की इथून पुढे तुम्हाला केवळ बेस पद्धतीने काम करायचंय. GR आला त्याला वाचायचं, काय लिहिलंय, काय आहे नेमकं त्याच्यामध्ये, का घुमतोय तुम्हाला एखादा पुढारी, तुम्हाला एक दुःख सांगणाऱ्यांनी तर ती माझी पणजी बसली तिथं 76 2024 49 वर्षामध्ये त्यांच्या किती पिढ्या, 100 पिढ्या, म्हणजे 10 पिढ्या म्हणजे काही 12 आमदार म्हणजे 100 पिढ्या. पुन्हा फोन करून म्हणते मी करतो ना. गावागावामध्ये जिथं जिथं तालुक्यामधले गायरनधारक असतील, शहरामधले असतील, कुणाच्याही भूलथापांना बळी न पडता पुढे आपल्याला काम करायचंय. पॅन्थर्स रिपब्लिकन पक्षाकडून आम्ही सातत्याने ही भूमिका घेणार आहोत. 1 वर्षामध्ये आम्ही परिपूर्ण तालुक्यामध्ये हे 2 माझा, एक मातंग समाजाचा, एक उद्धव फडकर समाजाचा, एक सायाचा, माल्याचा, तेल्याचा, कुंड्याचा, वड्याचा, कैकड्याचा, पारड्याचा, असं पारड्याचा, भिलाचा, मुसलमानाचा, बंजाराचा, वंजाराचा या समूहाचे लोक तुमच्याकडे येऊन तुमची नोंदणी करणार. त्या गायरान सेनेमध्ये तुम्हाला घुसायचंय. आज आम्ही या तहसील प्रशासनासमोर घोषणा करतोय, दलित पॅन्थर पोलीस गायरान सेना सामाजिक संघटन या महाराष्ट्रामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आम्ही निर्माण करणार आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक गायरानधारकाला संघटित होऊन यांना धडा शिकवण्याचं काम तुम्हाला मला करायचं आहे. सोमवारपासून तुम्हाला एक फॉर्म भेटेल. त्या फॉर्मवर तुमचं फोटो असन, तुमच्या घरामध्ये नाही, जे कोणी असन त्यांचे नंबर, त्यांचा मोबाईल नंबर, एक संघटन तयार करायचंय आपल्याला आणि हे संघटन बिगुल वाजवायचं आपल्याला. या देवळा तालुक्यातून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे बिगुल जर वाजलं तर हे जागे होते. कुणाचंही न ऐकता कोणाचं काय खरंय, ह्याचं काय खरंय, त्याचं काय खरंय, तुझं काय खरंय हे दाखव, चल बोल, मग तू जिथं म्हणशील तिथं येऊ. हा प्रश्न तुम्हाला आम्हाला करायचा मित्रांनो. तुम्ही आम्ही प्रश्न तयार करायला तयार आहे. आमची मागणी तिसरी सज्जी केवळ शहरातील भीमनगर, अचानकनगर, यशराजनगर या ठिकाणी गुरुगल्ली असन, इस्लामपूर असन, या ठिकाणी अतिक्रमण धारकाला PTR मिळाले पाहिजे. आमची लढाई बऱ्याच दिवसापासून चालली, परंतु काही लोक तिथं घुमाघुमी करते, मी अंडरस्टँडिंग करते. ते प्रश्न कशाच आमचे त्याच्यावर कार्यवाही होणं गरजेचं आहे. तुम्हाला म्हणून चाळेदारांनी बऱ्याचदा दाखवलंय, सांगितलं, पण तहसीलदाराची झोपच काय व्हायला काय करा ना. आम्हाला तहसीलदार झोपले का कुणी त्यांना सांगत हे करा. आमच्या अशा 13 मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो. आम्ही चौथी मागणी केलेली आहे की गेवराई शहरामधील यशराजनगर या ठिकाणी भव्य दिवस नगर परिषदेने फंड टाकून बोतल यार्ड बनवण्यात यावं ही आमची मागणी. आम्ही आमचं तुम्हाला मतदान चालतंय पुढाऱ्यांना खिदरबाई, पण 10-5 रुपये द्यायला नाही. तुम्ही 10 रुपयाला देते वो धम्मा बोलता जाओ ना. क्या करा बाबा, कोणाचं वाटलं केलं, कोणाचं वाईट केलं, अडचण काय आहे. ए बाबा, माझी म्हातारी आली बाबा, काय चाललंय आपल्या पारड्यामध्ये, काय म्हणते नाही ते आता नीट करू ना आपण. आता शिकायला पारडी म्हणते आम्ही नाही हुशार काय काळजी करू नको म्हाताऱ्या. तुझा लेख जिवंत येतात, तुला पंच्या पोलिसांनी जर पकडलं तर मला फोन कर. मी आहे ना, लय सुनीला नाही म्हातारे, तो फोन उचलतो मी. तुझा लेख लोकांचं ऐकायचं नाही, फक्त जेवढं डोळ्याने बघणार नाहीस तेवढं ऐकू नकोस. जवळ बघायची तेव्हा लेख खोटाय, लुच्छाय, लफंगाय, हे खरं हे सांगण्यासाठी इथं आलो.
आमची दुसरी विनंती असेल त्या घरच्या माध्यमातून काम करत असताना आमचे बाबासाहेब बाबाले, उमेश सोनवणे, उद्धव भालेराव, गणेश उडण, आमच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा तुमच्या पदी बसल्या वंदनाताई, त्यांना धरायचंय तुम्हाला माये हो, त्यांच्या पाठीमागं काम लागलं पाहिजे. ते 10 घेत असले की 5 द्यायचे बरं का वंदनताई, तुम्हाला 5 द्यायचं कारण इथून बीडला येणं मी पूर्ण नाही ना. आम्ही तर काय आमचे डोके बंद झाले. आता या सगळ्या माय बावल्या तुमच्या पाठीमागं लावतोय. गायरानच काम आपल्याला काहीच करायचं नाही. आता उठलं सुटलं गायरान आणि गायरान धरणानं तुम्हालाही माझं एक सांगणं, लोकांचे फोटो टाकले ते तर ठेवणं बंद करा, बंद करा बंद. जो गायरान की बात करेगा त्याच्याशिवाय नाही. नाही भाई आपली कथा दिले भाई माझ्या माईकडे जायला नाही, शेजाऱ्याकडे नाही. कामले साहेब मला बोललं गरजेचं कारण आता स्टेज रोखणार जायची दादा साहेब करेगा आणि अडविणार नाही कुणी. मग कुणीतरी म्हणतं नको नको तिला आहे मला काय करायचं त्याला आहे. ह्या गोष्टीमुळं तुमचं आमचं अत्यंत नुकसान झालंय. माझी तुम्हाला विनंती असणार, मी कधी कोणत्या गायरान धारकाकडून 10 रुपये घेतले नाही, तुम्हाला घुमिवलं नाही. बरोबर आहे मामा, बरोबर आहे दादा. त्याच्यामुळं तुमचं संघटन ठेवा, मोर्चे निघणार. आपल्याला ह्या प्रशासनाला सळकीपळ करून सोडायचं आहे. तहसीलदार असो, मंडलाधिकारी असो, तलाठी असो, गावचा सरपंच असो, तू जिथं आम्हाला तिथं आम्ही तुला नाही तर आम्हाला गरज नाही. हे तुम्हाला ठरवायचं आता. आता बस झालं, मी गेल्या वेळेस म्हणलं लय मोठे मोर्चे झाले, आउटपुट निघालाय. आता आउटपुट निघण्याचा मार्ग येऊ. 8,000नी एक जोडला तर 16 होते. बरोबर आहे नंदाबाई, 16 होते 16. तुम्ही जर संघटित झालात ना फिर देखेंगे आपण क्या करने का है. तुम्ही सोबत पाहिजे. पुढच्या 2 महिन्यामध्ये निवडणूक आहे. तुमच्याकडे कुणी मिसअंडरस्टँडिंग करायला येणार आहे, तुम्हाला घुमिवणार आहे, तुम्हाला काहीतरी म्हणणार आहे. तसं ऐकू नका. तालुका प्रेसला एक मोठी बैठक लावतो. दादा मार्कंड माझे शब्द ठेवत किंवा एक बैठक लावतो. त्या बैठकीमध्ये आपण ठरवू आपल्याला काय करायचंय. तहसीलदार लक्षात घ्या, तहसीलदारला आमदारांनी सांगितलं तर कसा होतो तू. खरंय का खोट आहे मामा श्री निकाजे मामा आमचे तलाठी. ये सरकार है, इस सिस्टम को बदलने का एक ही जरिया है. तुम्हें हमें एकजुट होना ही पड़ेगा. तो सिस्टम हिलेगी नहीं तो नहीं हिलेगा. बरोबर बोलायला ना मी आम्ही बरोबर आहे ना. खरंला खरं काही हो. मी त्या दिवशी सांगितलं काल काय सकाळ पाऊस जरी आला तर मोर्चा निघणार आहे. ह्या 2 वाजायला सांगितलं होतं की बाबा हो पुन्हा म्हणतात काजाबाई तुमको बोलत नाही. पत्रकार साहेब माझ्यावर लक्ष आहे तुमचं. तुम्ही बोलायला पैसा निघले मला 100% निघले. खाली बारिश आई तो तुम्हाला कॅमेरा खाली सामारी गेला. आज माझा पुरवला निसर्ग सुद्धा आमच्या सोबत आहे, आपल्या सोबत आहे. मानवलेलं लक्षात घ्या. आपण ठरवलं ते होत असतंय म्हणून तुमचं आमचं संघटन ही सगळ्यात मोठी ताकद असणार आहे. ह्या ताकदीच्या जीवावर तुम्हाला मला पुढे जायचं आहे. प्रशासनामध्ये आमची दुसरी एक मागणी असणार आहे की राज्यामध्ये गायरान आयोग नेमला पाहिजे. प्रत्येक तहसीलला आणि कलेक्टर ऑफिसला एक विशेष गायरान धारकांचं एक ऑफिस असलं पाहिजे. त्या ऑफिसाच्या माध्यमातून हे कामं झाले पाहिजे. कोण पात्र आहे, कोण अपात्र आहे हे तिथं झालं पाहिजे. म्हणून आपल्याला पुढे लढायचंय माझ्या मित्रांनो. मी जे बोलतोय तुम्हाला पटतंय ना, नंतर फोन करतो पटत आहे ना बाबूराव.
सोबत राहतात का? मोठ्याने मला आवाज आला पाहिजे. तुम्ही सोबत राहतात का? सुंदरबाई मामी माया मामी जोडीची मै आजी तिकडून मै आत्या सोबत राहतात का? नाही तर इलेक्शन आले ते पूर्ण नको बाबा असू नका. तुम्ही सोबत राहतात का? एक ही जरिया है सिस्टम हिलाने का. जहाँ तुम्हारे सर रख कर पैर पड़ने वाला वो आदमी आने वाला है. जहाँ बाबा साहब जी ने तुम्हें हमें मतदान का अधिकार दिया है ते तुमच्याकडे पाया पडायला येणार आहे. माझी दुसरी विनंती असेल गायरान धारकांनो, जरी तुम्ही भडकिलं कुणी गायरान धारकाला आणि जरी भटकले हरकत नाही, थोडा वेळ लागेल आपल्याला बी सिस्टीम मध्ये यायला. त्यावेळेस एक मुद्दा सांगायचा, तुम्ही बाबा गायरानाचा जाहीरनाम्यामध्ये उल्लेख कर तर आम्ही तुझ्या सोबत नाही करणार. गायरानाचा उल्लेख नाही ना करीत ते होते का? होय अभिमान काय संतोष बरोबर आहे का? करीत येत ना गायरानाचा उल्लेख? होय पप्पू कशामुळे नाही करीत? होय सांगून नाही करीत? आमच्या सारख्याला केलं असतं तर हे सगळं बिघडून टाकलं असतं ना. म्हणून त्यांना करायचं नाही म्हणून तुमच्या विरोधात मला घातलंय. त्यांनी दारू पिलं नाले पेले फाडे पेले माले पेले सगळं गाडीच झाले. बरोबर आहे का? बरोबर आहे बाळासाहेब, बरोबर सोडून दादा. म्हणून माझी विनंती असणार आहे, तुम्हाला आम्हाला संघटित होणं गरजेचं आहे. तुम्ही आम्ही जोपर्यंत संघटित होणार नाही तोपर्यंत कोणतंच आंदोलन यशस्वी होणार नाही. रात्र त्यावेळेस ही वजाची होती, आज ही वजाची रात्र. पण तुम्ही आम्ही बाहेर गेल्यात नाहीत म्हणून एक प्रश्न इथं थोडासा माझा माझ्या बायबांनो माझ्या भावांनो, आम्ही कधीच कुणाचं नुकसान केलेलं नाही. माझ्या भावांना लोकांना मिसगाईड करू नका, यांना खरं मार्गदर्शन करा. गरज आहे समाजाला तुम्हाला काहीतरी द्यायचं असेल तर. मला काल एक प्रश्न केला भाऊसाहेब, एका जणांनी बरं भाऊसाहेब ते म्हणले 56 तुकडे तुमचे. तर म्हणलं मग अडचण त्याले लोक किती येते? म्हणलं आम्ही असं घरी राहील, पाऊस बी आला बर्फ पडला हे दोन वादळ पुढे यायला ना तुम्ही दिसणार मी जरा तर ह्या दोन राहायला हे बँगलोर भाड्या लावणार होतो मी मधी बरं का. आणि बाकीचे पोलीस कर्मचारी दोन्ही बाजू आताच कमी वाजवीत होते. त्यांना काय तुम्ही सांगितलं होतं का काय ते करा ना मला की नगर परिषदच्या पुढे आल्यानंतर जास्त वाढले. हे थोड्या दिवस चालत असतं. एक दिवस मामू एक दिवस उद्या खोट असतो, ज्यादा दिन नाही चलता. ऊपर वाले को तू मानते ना, तसं वरचा निसर्ग मी आमच्या सोबत आहे. आज आम्ही वरच्या गायब आहे, पाऊस येऊ दिला तर तुफान येऊ. तसं तुम्हाला मला संघटित व्हायचंय. मी हे तुम्हाला वारंवार का सांगतो हे डोक्यात घ्या फक्त. जसं मला तो म्हणला 56 तुकडे, मी त्याला एकच सांगितलं, रे वागा आमच्या बापाचा बाप एक होता, त्याचं नाव बाबासाहेब होते. आम्ही 56 जरी असलो तर 50,000 कपडे आमचा विरोध नाही कुणाला, कोणत्या गटाच्या कार्यकर्त्यांना कोणत्या कुणाला विरोध नाही. आम्ही सारे स्थानिक पातळीवर एकच. तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्ही तुम्हाला मदत करू. एवढं त्या प्रसंगावर न करता थोडस पुढचं 2 शब्द सांगून मी संपवणार आहे. त्याच्या नोटीस आलेल्या आदर नांदूर गावामध्ये आणि रेवठी गावामध्ये आणि जेवढ्या तालुक्यात नोटीस आलेल्या रद्द करण्यात याव्या आणि कायमस्वरूपी यांना पीटीआर देण्यात यावे. जेवढ्या शहरातील गावांधारकांना पीटीआर सामोरे देण्यात यावे, तालुक्याचे पंचनामे करण्यात यावे.
यासह आम्ही गेल्या 14 मागण्या आम्ही घेऊन या ठिकाणी जात आहोत। एवढ्या शहरातील उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्यात यावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे। आम्ही यशराजनगर इथं बौद्धविहार व्हायला पाहिजे ही एक मागणी केलेली। आम्ही एवढ्या तालुक्यामधले जे गावं आहेत त्या ठिकाणी बौद्धविहाराचे महत्वाचे प्रश्न आहेत ते तिथं झाले पाहिजेत। गेवराई तालुक्यातील एमआरआयएस मध्ये जे कामं आहेत गाय गोठा विहीर असं हे जे आपल्या शेतकऱ्यांनी जे टाकलेले त्यांना त्यांचे मस्टर 8 दिवसाला निघले पाहिजेत ही एक आपण मागणी घेतलेली आहे। राज्यामध्ये जे मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ असन, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ असन, अण्णासाहेब पाटील महाविकास महामंडळ असन, लोकशाही अण्णाभाऊ साठे महामंडळ असन, हे जेवढे महामंडळ आहेत यांचं कर्ज माफ करा ही एक मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे। दादासाहेब सबलीकरण योजनेची अंमलबजावणी करून गोरगरिबांना जमीन मिळाली पाहिजे ही एक आम्ही मागणी तिथं केलेली आहे। जे समजा गेवराई तालुक्यामधली अवस्था आपली जे समजा स्मशानभूमीचे अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत तर ते स्मशानभूमीचे प्रश्न जे आहेत ते जशाच तसे आहेत। गाव पातळीवरची अवस्था ही चुकीच्या धोरणामुळे नाना मी तुला म्हणत होतो सातत्याने तुला 6 वर्ष झाले तर ह्याला 6 वर्ष झाले बाबा कुणाचं ऐकायचं नाही। समाजामध्ये घुसा, समाजाची लोक आपली त्यांना समजून आणि पटवून सांगा, निजगाट करणारे त्यांचं ऐकू नका, पाया पडा लोकांच्या ह्यांच्या डोक्यामध्ये आंबेडकरवाद गेला पाहिजे आणि धाडा याच्या पुढे जायला शिवाय कोणत्याच मोर्चाला गेला नाही पाहिजे तर प्रत्येक मोर्चाला गेला पाहिजे हे तुम्हाला मला काम करायचंय। आता बस लय झालंय, लय मोठ्या घडामोडी झाल्या, तुमचं आमचं एकत्रीकरणच तुम्हाला आम्हाला साधारण मिळवून देईल, तुम्हाला आम्हाला पीटीआर मिळवून देईल। म्हणून कारण धारकांवर सज्ज व्हा, जागृत राहा, येणारा काळ आपला असणार आहे हे आणण्यासाठी तुम्हाला आम्हाला चिंतन मनन करायचंय। एवढाच या प्रसंगी बोलतो आणि माझ्या समवेत असलेले पॅन्थरचे संपूर्ण टीम वंदनाताई असतील, हंसाबाई असतील, निकाजेकर, कविताताई, रेश्माताई गायकवाड, संगीता गायकवाड, उद्धव भालेराव, बाबासाहेब दवाडे, उमेश सोनवणे, बंधू कांदेकर, बाप्पा शरणागत, राजपाल सोनवणे, भारत तुरुपारे, उमेश सोनवणे, यश भालेराव, गणेश उडान, सिद्धार्थ वक्ते, गंजी दाभाडे, यशराज कांडेकर, संपूर्ण आमच्या सोनाई असतील, आमच्या पंचशिला अंडी असतील, आमच्या सुंदरमल राणे असतील, आमच्या सुनीता ताई असतील, आमचे गाडगेदादा असतील, भोले साहेब असतील, जाधव साहेब असतील, सर्व तमाम गेवराई तालुक्यातील संपूर्ण जाती धर्म पंथातील सगळ्या ड्रॅगन धारकांना या ठिकाणी निरोप देतो आणि मोहम्मद सलेला भाषण संपवतो। जागे व्हा, वेळ गेलेली नाही। जय भीम, प्रभुत्व भारत, जय जिजाऊ, जय ज्योती, जय गांधी, जय क्रांती, जय टिपू सुलतान, जय संविधान। धन्यवाद साहेब। निवेदन द्या तहसीलदार साहेब महिला इकडे पाठवा सर, इकडे महिलाला बोलवा, या मध्ये बोलू रे आजे इकडे नेते पाठवा सर का तुम्ही मागे सर का मागे सर आईला फोटो मध्ये येऊ नका, हे महिलांचा फोटो घ्यायचा बाकीचं थोडं पाठीमागे बरं, थोडं पाठीमागे पुढं व्हा ना तुम्ही, पुढं व्हा ना, पुढं झाल्यावर लोक कशी येणार राहिले, एवढं पुढे गेल्यानंतर लोक कशी येणार घ्या तुम्ही पुढं, तुमचा कॅमेरा तुम्ही असं सरका ना, जागा नेता हो नेता
आमच्या हक्काचं गायरान आमच्या हक्काचं आमच्या अरे गायरान आमच्या हक्काचं गायरान आमच्या हक्काचं काढलंय आम्हा काय करता कार्यक्रम संपलाय साऱ्यांनी दमाने जायचं व्यवस्थित जायचं